आवाज येतोय? हां, चालू करू शकतो. ओके, झालं सुरू ना? रोहित, आवाज येतोय? हां, आवाज येतोय. स्टार्ट करायचं. हां, स्टार्ट करायचं. जय भीम. मित्रों, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा यांच्या अंतर्गत यावर्षी आपण जी एक डिजिटल भीम जयंती साजरी करत आहोत. आता काय करायचं का? हा रोहित, आवाज येतोय ना? हो. मित्रों, जय भीम. आपण डिजिटल भीम जयंती साजरी करत आहोत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे. आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोड, प्राध्यापक अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ, आपणासमोर दलित रंगभूमी आणि दलित रंगभूमीचं एकूण आंबेडकरी चळवळीसाठी जे योगदान राहिलेलं आहे त्या संदर्भात आपणाशी काही हितगुज करणार आहे, त्या संदर्भात बोलणार आहे. दलित रंगभूमी. मित्रों, आपल्याला माहिती आहे की दलित साहित्य आणि दलित रंगभूमी, साधारणपणे दलित हा शब्द जर आपण उच्चारला तर या शब्दामागे काही कॉन्सेप्ट आहेत, काही संकल्पना आहे. दलित म्हणजे नेमकं काय? अनेकदा अलीकडच्या काळामध्ये लोक दलित या शब्दावरून दलित हा शब्द वापरायचा की नाही वापरायचा, की त्याऐवजी दुसरा शब्द वापरायचा, आंबेडकरी शब्द वापरायचा, असं काहीतरी एक विचारमंथन चालू असतं. मात्र दलित हा जो शब्द आहे या शब्दाला एक व्यापक जाणीव आहे. बऱ्याचदा दलित हा शब्द जो जातीवाचक म्हणून लोक वापरला जातो, तो मला असं वाटतं की तो जातीवाचक नाही आहे. दलित हा शब्द जो आहे तो एकूण व्यापक आहे, व्यापक जाणीवेचा शब्द आहे. साधारणपणे आपल्याकडे दलित साहित्याची सुरुवात जी आहे ती साधारणपणे 1960 नंतर झाली. आपल्याला माहीत असेल की 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षाभूमीला धम्मदीक्षा घेतली. आणि त्यानंतर म्हणजे एका अर्थानं ते एक मूल्यांतर होतं, ते मूल्यांतर आहे. आणि या मूल्यांतरानंतर 1956 नंतर एक दलित शोषित पीडित असा जो समाज आहे तो समाज शिकू लागला, लिहू लागला, व्यक्त होऊ लागला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. जय भीम. महेशजी, आवाज येतोय ना? जय भीम. तर मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद इथे पहिल्यांदा अस्मिता नावाचं एक नियतकालिक सुरू करण्यात आलं होतं. आणि या अस्मितामध्ये मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकणारे सर्व जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी लिहावं, व्यक्त व्हावं अशी अपेक्षा होती. आणि अनेक विद्यार्थी मिलिंद महाविद्यालयाच्या या अस्मिता या भित्तीपत्रकामध्ये किंवा या मॅगझिन थ्रू व्यक्त होत होते, कविता लिहित होते, स्वकथन लिहित होते, आत्मकथन लिहित होते. आणि एका अर्थानं दलित साहित्याची जी मूर्त मेढ आपण म्हणूया की ती साधारणपणे तिथून सुरू झाली, नागसेन वनातून.
सिद्धार्थ महाविद्यालयात. आता या साहित्याला साधारणपणे 1958च्या दरम्यान दलित साहित्य असं नामाभिधान प्राप्त झालं. हे दलित साहित्य म्हणून याला ओळखलं जाऊ लागलं. आणि दलित साहित्यामध्ये सर्वप्रथम लोक कविता लिहू लागलेत, आत्मकथन लिहू लागलेत आणि व्यक्त होऊ लागले. आता हे दलित साहित्य म्हणजे काय? जी माणसं दलित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, हजारो वर्षापासून ज्यांचं माणूसपणच नाकारलं गेलं, ते लोक आपली वेदना या साहित्यातून व्यक्त करू लागलेत. 1960 नंतर दलित साहित्याचा प्रवाह पॅरलली मराठी साहित्यासोबतच अत्यंत जोरकसपणे प्रवाहित होऊ लागला. लोक लिहू लागलेत, व्यक्त होऊ लागलेत. सुरुवातीला कविता, आत्मकथन, कथा आणि त्यानंतर व्यक्त होण्यासाठी आपल्याला नाटक हे सुद्धा माध्यम महत्त्वाचं आहे. आणि नाटकातून आपण अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. हाही एक विचार त्याच्यामध्ये होता. आणि दलित नाटकाची सुरुवात झाली. दलित नाटक लिहू लागले. दलित नाटकाची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर साधारणपणे हे दलित नाटक आलं कुठून, किंवा दलित नाटक आपण कशाला म्हणू? तर साधारणपणे सगळे अभ्यासक एक भूमिका मांडतात की दलित नाटकाची मुहूर्तमेढ किंवा जी बीजं जी आहेत ते साधारणपणे 1855ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिलं जे नाटक लिहिलं तृतीय रत्न, ते 1855ला लिहिलं. आणि 1855पासून साधारणपणे दलित नाटकाची जी बीजं जी आहेत ती 1855च्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नाटकामध्ये आपल्याला दिसतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाटक काय सांगतं? तृतीय रत्न काय सांगतं? तर तृतीय रत्न एका शोषणाची कथा तिथे मांडतो. महात्मा ज्योतिबा फुले एका शोषणाची कथा तिथे आपल्याला सांगतात की जोगाई नावाची एक कुणबीण, एक शेतकरी कुटुंब, आणि ती जोगाई, तिच्या पोटामध्ये मूल आहे आणि तिच्या दारावर भिक्षा मागायला एक जोशी नावाचा ब्राह्मण येतो, भट येतो आणि तो तिला भिक्षा मागतो. मात्र ती जोगाई त्याला पुरेशी भिक्षा देऊ शकत नाही. म्हणून तो भट, तो जोशी तिला सांगतो की तुझ्या पोटात जे मूल आहे त्या मुलावर ग्रहाची दशा आहे आणि त्याची आपल्याला शांती करावी लागणार आहे आणि त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. आता ही अशिक्षित अडाणीबाई, अशिक्षित अडाणी कुटुंब, त्यांना असं वाटतं की जोशाने जे सांगितलेलं आहे ते खरं आहे आणि आपल्या पोटात जर मूल असेल आणि ते मूल जर सुदृढ जन्माला यायचं असेल तर भटांनी ब्राह्मणांनी सांगितलेली जी सगळी क्रियाकर्म आहे, जी पूजा अर्चा आहे, जी ग्रहशांती आहे ती आपल्याला केली पाहिजे. आणि ती जोगाई जी आहे तिला असं वाटतं की आपल्यावर ग्रहाची दशा आहे आणि आजपर्यंत जर पूजा अर्चा केली आणि जोशी ब्राह्मणाचं जर ऐकलं तर याच्यावरून आपली ग्रहाची दशा जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल आणि आपल्याला जे आपल्या पोटातलं जे बाळ आहे ते सुरक्षित राहील. अशा प्रकारची तिचं एक भाबडं जे एक मन आहे, ते भाबडं मन त्या जोशाच्या ब्राह्मणाच्या त्या कटक कारस्थानाला, कपटीपणाला बळी जातं. आता ही जी सुरुवात आहे, अशा पद्धतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी केली, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हा विषय जो मांडला त्याच्यामध्ये,
आणि या नाटकामध्ये शेवटी महात्मा ज्योतिबा फुले जे म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की त्या नाटकातून की यापुढे शिक्षण घेतलं पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे, शाळेत गेला पाहिजे. ज्ञानाशिवाय पर्याय नाही, शिकल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर शिकला नाहीत तर तुमचं अशाच पद्धतीचं शोषण होत राहणार. अशा पद्धतीचा एक विचार महात्मा ज्योतिबा फुले आपल्या तृतीयरत्न या नाटकातून देतात. 1855 साली लिहिलं गेलेलं महात्मा ज्योतिबा फुल्यांचं हे नाटक तृतीयरत्न, हे नाटक शोषणाची कथा सांगतं आणि शोषणाविरुद्ध जागरूक करतं. म्हणजे त्या जोगाईला ते जागृत केलं जातं, तिच्या नवऱ्याला जागरूक केलं जातं. आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, किंबहुना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या तृतीयरत्न या नाटकामध्ये दिलेला आहे. मित्रो, आता 1855 साली पहिल्यांदा तृतीयरत्न लिहिलं गेलं. त्यानंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये बहुजन दलित समाजासाठी मनोरंजनाचं असं कुठलंही साधन नव्हतं. अभिजन वर्गासाठी नाटक होतं, संगीत नाटकाची एक परंपरा होती. तर बहुजन वर्गासाठी तमाशा होता, जो तमाशा गावाच्या बाहेर सादर केला जायचा, मैदानात सादर केला जायचा. तिकीट काढून थिएटरमध्ये पैसे देऊन थिएटरमध्ये नाटक बघण्या इतकी आर्थिक स्थिती त्यांची नव्हती, बहुजनांची नव्हती, शेतकऱ्यांची नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी तमाशा हे एक मनोरंजनाचं साधन होतं. आणि तमाशानंतर तुमच्या लक्षात येईल की पुढच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार हा पुढे सत्यशोधकी जलशातनं आले. सत्यशोधकी जलशाने प्रबोधनाचं काम केलं. सत्यशोधकी जलशाचाच वारसा पुढे नेऊन आपल्याकडे आंबेडकरी जलसा सादर केला जात होता. आंबेडकरी जलशाचे कार्यक्रम व्हायचे, अजूनही आंबेडकरी जलशाचे कार्यक्रम होतात. आंबेडकरी जलशाचं सुद्धा एक काम जे होतं ते समाज प्रबोधनाचं काम होतं. समाजाला प्रबोधन करायचं समाजाचं आणि समाजामध्ये जागृती करायचं काम आंबेडकरी जलशांनी पुढच्या काळामध्ये केलेलं दिसतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये कव्वाली, आंबेडकरी कव्वालीचे कार्यक्रमसुद्धा आपण बघितले असतील. हा सुद्धा एक मनोरंजनाचा आणि रंजनाचा भाग होता आणि त्याच्या मनोरंजना थ्रू त्याद्वारे लोकांचं प्रबोधन करणे हा एक पुन्हा एक त्याच्यामागचा उद्देश होता. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पथनाट्याची चळवळ की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण पथनाट्यातून व्यक्त व्हायचं. म्हणजे 1855 नंतरचा जो पुढचा जो आपण 100 वर्षाचा एक कालखंड जातो मध्ये, कारण की 1955 मध्ये युगयात्रा नावाचं नाटक म.भी. चिटणीसांनी लिहिलं. 1855 मध्ये तृतीयरत्न आलं आणि 1955 मध्ये म.भी. चिटणीसांनी लिहिलेलं युगयात्रा हे नाटक आलं. हा मधला जो पूर्ण जो कालखंड आहे 100 वर्षाचा कालखंड, याच्यामध्ये सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, कव्वाली, पथनाट्य अशा पद्धतीची एक परंपरा आपल्याला दिसून येते. मित्रांनो, एक याच्यामध्ये गंमत अशी आहे की 1855ला म्हणतो की युगयात्रा हे नाटक म.भी. चिटणीसांनी लिहिलं. त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म.भी. चिटणीसांना सांगितलं होतं की ही जी काही नाटकं आपण बघतो आजूबाजूला,
त्याच्यामध्ये आपल्या लोकांचं जे काही जगणं आहे किंवा त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं जीवन त्याच्यामध्ये त्याचं दर्शन होत नाही, तेव्हा आपणच असं एखादं काहीतरी तुम्ही लिहिलं पाहिजे. अशा प्रकारचं एक त्याला काय म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मभी चिटणीसांना उद्युक्त केलं नाटक लिहिण्यासाठी. आणि मभी चिटणीसांनी युगयात्रा नावाचं नाटक 1955ला लिहिलं. युगयात्रा या नाटकाचा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1955ला सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये झाला, नागसेन वनामध्ये, औरंगाबादला. आणि त्या नाटकामध्ये संपूर्ण असा जो प्रवास जो होता तो अगदी बुद्ध, कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रकारचे एक प्रबोधनाच्या चळवळीचा एक प्रवास त्या नाटकामध्ये मभी चिटणीसांनी मांडला. आणि त्या नाटकाचा प्रयोग मिलिंद महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये 14 एप्रिल 1955ला झाला. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1955ला झाला. दुसरा प्रयोग 20 नोव्हेंबर 1955ला झाला. आणि हा प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाटक बघितलं, युगयात्रा, आणि ते प्रभावित झाले. त्यांना आवडलं ते नाटक. या नाटकाचं दिग्दर्शन प्राध्यापक भालचंद्र फडके यांनी केलं होतं आणि नाटक मभी चिटणीसांनी लिहिलं होतं. मात्र हा संपूर्ण जो प्रवास जो आहे त्या नाटकामधला जो एकूण युगयात्रा जी आहे ती बुद्धापासून ते बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा एकूण परिवर्तनाचा जो एक इतिहास आहे तो त्या नाटकामधून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मित्रो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची दीक्षा नागपूरला घेतली. आणि त्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पुन्हा एकदा युगयात्रा या नाटकाचा प्रयोग केला गेला. आणि त्यावेळी किमान 6 लाख लोक हे नाटक बघायला होते. म्हणजे असं म्हणता येईल की आतापर्यंत इतका प्रेक्षक वर्ग कुठल्याही नाटकाला मिळालेला नाही आहे, ना मराठी रंगभूमीवर ना कुठल्याही रंगभूमीवर. एकाच वेळी 6 लाख लोकांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर युगयात्रा या नाटकाचा प्रयोग बघितला 14 ऑक्टोबर 1956ला, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची दीक्षा घेतली. आणि इथून दलित नाटकाची सुरुवात झाली असे म्हणतात. पण मी सांगितल्याप्रमाणे की दलित नाटकाची सुरुवात जरी आपण 1955 पासून जरी गृहीत धरली तरी या नाटकाची सगळी जी बीजं जी आहेत दलित नाटकाची किंवा दलित जाणीवेची बीजं जी आहेत ती आम्हाला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या तृतीयरत्न या नाटकामध्येच सापडतात. म्हणजे 1855 पासून सुरू झालेला प्रवास 1955ला एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आपल्याला दिसतोय. 1955 नंतर अनेक महत्त्वाची नाटकं लिहिल्या गेलीत. पण साधारणपणे एक 1958ला जसं दलित साहित्य असं नामाभिधान साहित्याला मिळालं तसं दलित नाटक किंवा दलित रंगभूमी असं नामाभिधान तोपर्यंत नाटकाला आपण नव्हतं दिलं. मधला जो कालखंड जो आहे तो 18 ते 20 वर्षाचा कालखंड आपल्याला दिसतो की तेव्हा थोडे बहुत नाटकांचे प्रयोग झालेत, काही लोकांनी नाटकं लिहिलीत. पण ती नाटकं जी आहेत ती दलित नाटक होतं का ते, किंवा दलित जाणीवेचं नाटक होतं का, आंबेडकरी विचारांचं नाटक होतं का, हा एक पुन्हा प्रश्न आहे. आता दलित नाटक म्हणजे नेमकं काय आणि कुठून ते सुरुवात होतं, दलित नाटकाचं वेगळेपण काय. मित्र, आपल्याला माहिती असेल की आपण असं नेहमी म्हणतो की दलित साहित्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे असं आपण म्हणतो. तसंच दलित नाटकाची प्रेरणासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार आहे.
मग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुठला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही जी आपली चतुसूत्री जी आहे आपल्या संविधानाची चतुसूत्री, हाच बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दलित साहित्याने आत्मसात केला. आणि दलित नाटकामागचं सुद्धा प्रेरणा जी म्हणतो आपण, नाटकाची प्रेरणा, हा बाबासाहेबांचा विचार हाच त्याच्या मागे आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा विचार, जो आपल्या भारतीय संविधानाची चतुसूत्रीसुद्धा आपण मानतो आणि ती आहे. म्हणजे बाबासाहेबांना समता अपेक्षित होती समाजामध्ये न्याय अपेक्षित होता, जो आज आपल्याला सगळ्यांनाच अपेक्षित आहे. स्वातंत्र्य सगळ्यांनाच अपेक्षित आहे. आणि बंधुभाव. दलित नाटकामागची सुद्धा प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार होता. मग दलित नाटकामध्ये आहे काय? दलित नाटकामध्ये विचार हा बाबासाहेबांचा आहे, पण तरीसुद्धा त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे आपण 3 गोष्टी याच्यामध्ये 3 मुद्दे मांडतो की दलित साहित्य जे आहे किंवा दलित नाटक जे आहे ते त्यातनं काय व्यक्त होतं. तर एक तर वेदना आहे, त्याच्यामध्ये विद्रोह आहे, नकार आहे आणि स्वीकार आहे. तर वेदना म्हणजे काय? ही वेदना जी आहे, जी दलित नाटकामध्ये किंवा दलित साहित्यातून जी व्यक्त झाली वेदना, ही कुठली वेदना? तर ही वेदना ती आहे की हजारो वर्षापासून इथल्या माणसाला माणूस पण ज्यांनी नाकारलं होतं, ज्या व्यवस्थेनं माणूस पण नाकारलं होतं, माणूस म्हणून जगणं नाकारलं होतं, माणसाला अपमानित जिनं त्या माणसाच्या वाट्याला आलं होतं, दुःख माणसाच्या वाट्याला आलं होतं, उपासमार माणसाच्या वाट्याला आली होती. तर अशा प्रकारचं एक भणंग जीवन एका विशिष्ट वर्गाच्या वाट्याला आलं होतं. आणि ती वेदना जी होती, ती ठसठसणारी वेदना जी आहे, ती वेदना या लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरा मुद्दा आहे की विद्रोह. हा विद्रोह दलित नाटकामध्ये आला कुठून? वेदना, विद्रोह आणि नकार. विद्रोह हा आहे की हजारो वर्षापासून आमचं माणूसपण तुम्ही नाकारलं, माणूस म्हणून जगण्याचे आमचे हक्क तुम्ही नाकारलेत, त्याच्या विरुद्धचं बंड करून उठणं, त्याच्या विरोधात बंड करून उठणं, हा विद्रोह. हा विद्रोह नाटकामध्ये येतो. तिसरा मुद्दा आहे नकार. नकार कुठल्या गोष्टीला दिला आहे? नकार तुम्हाला माहीत असेल की हजारो वर्षापासून इथल्या धर्माने, इथल्या धर्मव्यवस्थेने इथल्या दलित, शोषित, पीडित समाजातील लोकांचं शोषण केलं, धर्मव्यवस्थेने केलं, ते देवाच्या नावावर केलं. आणि मग 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्यानंतर, जेव्हा बौद्ध धम्मामध्ये हा सगळा समूह आल्यानंतर, यांनी हिंदू धर्मातला देवच नाकारला, देव नाकारला, ही धर्मव्यवस्था नाकारली. जी धर्मव्यवस्था हजारो वर्षापासून तुम्हाला गुलाम करू पाहते, जी धर्मव्यवस्था तुम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही, तुमचे जगण्याचे हक्क नाकारते, आणि त्या देवाची भीती दाखवते, त्या देवाला आणि धर्मालाच आम्ही नकार दिला. किंबहुना या दलित साहित्याने किंवा दलित नाटकांनी नकार दिला.
आणि बंड करून ते उठले. आणि शेवटी स्वीकार कुठला, तर दलित नाटकाने काय स्वीकार केला किंवा दलित साहित्याने स्वीकार कुठला केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भगवान गौतम बुद्धाचा विचार आणि जो धम्म दिला, त्या धम्माचा स्वीकार, त्या पंचशिलाचा स्वीकार, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा स्वीकार, माणसाला जे एक मूल्यभान दिलं त्या मूल्यभानाचा स्वीकार, अशा प्रकारचा एक स्वीकार तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. एकोणीसशे 76च्या दरम्यान दलित नाटक ही संज्ञा साधारणपणे आपल्याला 1976मध्ये दलित नाटक ही संज्ञा प्रवाहित झाली आणि लोक दलित नाटक खऱ्या अर्थानं बाहेर आलं की हे दलित नाटक आहे, याला दलित नाटक म्हणतात किंवा दलित नाटक, याच्यामध्ये दलितांची वेदना आहे, याच्यामध्ये दलितांचं जगणं आहे, याच्यामध्ये दलितांचं जीवनाचं चित्रण याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीचं दलित नाटक म्हणून 1976पासून ही संज्ञा जी आहे ती अधिक प्रभावीपणे सर्वत्र हे झाली. दलित नाटकामध्ये काही नाटककारांनी फार महत्त्वाची नाटकं लिहिलीत. त्याच्यामध्ये VC शिंदे आहेत, ज्यांचं काळोखाच्या गर्भात नावाचं नाटक आहे. म्हणजे VC शिंदेनी तर खूप नाटकं लिहिली, पण महत्त्वाची नाटकं म्हणजे काळोखाच्या गर्भासारखं नाटक असेल. प्रेमानंद गजवी हे अत्यंत महत्त्वाचे नाटककार आहेत. ते स्वतःला अलीकडे दलित नाटककार असं काही म्हणत नाहीत. त्यांनी बोधी नाटकाची एक नवीन संकल्पना ते रुजवत आहेत. ज्ञान रंगभूमी नवीन एक संकल्पना ते रुजवत आहेत. पण सुरुवातीचा काळ जो आहे किंबहुना सगळीच नाटकं जी आहेत प्रेमानंद गजवींची, साधारणपणे 16-17 नाटकं, 16 नाटकं तरी प्रेमानंद गजवींनी जी लिहिलीत आतापर्यंत, आणि त्यांच्या काही एकांकिका, तर ही नाटकं शोषणाचाच विचार सांगते. शोषणाच्या विरोधात हे नाटक आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं मूल्य प्रदान करणारं हे नाटक आहे. म्हणून प्रेमानंद गजवींनी सुद्धा जी नाटकं लिहिली ती तशीच महत्त्वाची नाटकं आहेत. तनमाधुरीसारखं नाटक असेल की शोषणाविरोधाचं नाटक आहे. किरवनसारखं नाटक असेल, एक अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळं नाटक की ज्याच्यामध्ये दलित ही संकल्पनाच किती व्यापक होऊन जाते. कारण की किरवंत या नाटकामध्ये तथाकथित दलित वर्गातला नायक नाही आहे, किंवा तथाकथित दलित समाजातला किंवा जातीतलं तिथलं नाटकातलं ती पात्र नसून, ती तथाकथित दलित समाजातली नसून किरवंतमधली जी पात्र आहेत ती सगळी ब्राह्मण आहेत. पण ब्राह्मण कुठले, तर मर्तिकाचं काम करणारे. म्हणजे ब्राह्मणांमध्ये सुद्धा हायरार्की आहे. मग ते चित्पावन ब्राह्मण असतील, कराडे असतील, कोकणस्थ असतील, काय देशस्थ असतील, आणि काय, आणि हे सगळे मर्तिकाचं काम करणारे हा जो ब्राह्मण वर्ग आहे, मर्तिकाच्या समयी जे पूजा आणि पूजापाठ करणारा जो ब्राह्मण वर्ग आहे त्याला किरवंत म्हणतात. हे सगळ्यात खालच्या स्तरातले ब्राह्मण आहेत असं त्यांना मानलं जातं. हे एका अर्थानं हे ब्राह्मणसुद्धा त्या ब्राह्मणांच्या तुलनेमध्ये उपेक्षित आहेत, दलितच आहेत. आणि अशा पद्धतीचा एक व्यापक विचार प्रेमानंद गजवी यांच्या नाटकामध्ये किरवंतमध्ये, आणि त्या किरवंत ब्राह्मणाचं दुःख, त्या किरवंत ब्राह्मणाचं जगणं, आणि त्यातनं तो बाहेर पडू पाहतोय. तो किरवंत ब्राह्मण त्यातनं बाहेर पडू पाहतोय. वासुदेव त्यातनं बाहेर पडू पाहतोय. मधुला तो शिकू पाहतोय. अशा प्रकारची एकूण प्रेमानंद गजवींची सगळीच नाटकं जी आहेत ती समस्याप्रधान आहे. आणि प्रेमानंद गजवी नेहमीच असं म्हणतात की जोपर्यंत माझी नाटकं बाद झाली पाहिजेत असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की जोपर्यंत समस्या असतील तोपर्यंत मी नाटकं लिहितच राहणार आहे. आणि
माझी ही नाटकं कधीतरी बाद व्हावीत किंवा कालबाह्य व्हावीत असं प्रेमानंद गज्वी नेहमीच म्हणतात. अलीकडे मी त्यांची एक दीर्घ मुलाखत घेतली होती मागच्या वर्षी. तर त्याही मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की माझी सगळी नाटकं ही बाद झाली पाहिजेत. याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की माझी नाटकं समस्याप्रधान नाटकं आहेत. माझी नाटकं माणसांच्या समस्या मांडतं. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या नाटकामध्ये येतात. या समस्याच नाहीशा झाल्या पाहिजे. या समस्या जर नाहीशा होतील तेव्हाच माझी नाटकं बाद होतील. पण मित्रो, सध्या तरी अशी काही स्थिती नाही. एकूणच आपण अवतीभोवतीचं जे जग बघतो आहोत, एकूणच वातावरण जे बघतो आहोत, तर समस्या तर अधिक गंभीर होत जाणार आहेत. किंबहुना दलित नाटक किंवा आंबेडकरी विचाराची नाटकं लिहिणाऱ्यांसाठी तर अधिक हा जो काळ जो आहे तो अधिक सजगपणे या सगळ्या काळाकडे बघितलं पाहिजे नवीन नाटककारांनी. कारण की हा जो काळ आणि समस्या कधीच संपत नाही. किंबहुना नवनवीन समस्या तुमच्या पुढ्यात येत असतात. आणि दलित नाटक जे आहेत ते माणसाला सन्मान देणारं नाटक आहे. शोषणाविरोधातलं नाटक आहे. माणसाला माणूस म्हणून जगवणारं नाटक आहे. माणसाला मूल्यभान प्राप्त करून देणारं नाटक आहे. माणसाला स्वाभिमान मिळवून देणारं नाटक आहे. अशा पद्धतीचा विचार, अंधश्रद्धेविरोधातलं ते नाटक आहे. ते विवेकवादी विचार देणारं ते नाटक आहे. ते जाती निर्मूलनाच्या संदर्भात बोलणारं नाटक आहे. ते संविधानाचा सन्मान करायला सांगणारं नाटक आहे. ते माणसाला माणूस म्हणून जगू द्या असं सांगणारं नाटक आहे. अशा पद्धतीचं नाटक जे आहे, विवेकी नाटक जे आहे, विवेकवादी नाटककारांसाठी किंवा विवेकी नाटकासाठी प्रत्येक काळ जो आहे तो तुम्हाला नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. त्यामुळं प्रेमानंद गज्वी असं म्हणतात की माझी नाटकं बाद झाली पाहिजेत. पण प्रेमानंद गज्वींची नाटकं कधीच बाद होणार नाही. कारण की या जगातल्या समस्या कधीच संपणार नाहीत. त्यामुळं त्यांची नाटकं जी आहेत ती कालातीत नाटकं असणार आहेत. ती कालबाह्य कधीच होणार नाही. अगदी छावणी नावाचं त्यांचं अलीकडचं जे नाटक आहे, अत्यंत वादग्रस्त अशा पद्धतीचा विषय त्यांनी हाताळलेला आहे छावणी या नाटकामध्ये. छावणी या नाटकामधला जो एक कमांडर आहे तो नक्षली कमांडर आहे. आणि जर या देशामध्ये जर एकात्मता जर नांदली नाही तर प्रत्येकजण आपापला तुकडा, आपापल्या प्रदेशाचा तुकडा वेगवेगळा मागतील आणि या देशाचे 4 तुकडे होतील, या देशाचे 8 तुकडे होतील, अशा पद्धतीचा विचार प्रेमानंद गज्वी च्या नाटकामध्ये येतो. मात्र शेवटी प्रेमानंद गज्वी त्या नाटकामध्ये सांगतात, जर तुम्ही भारतीय संविधान जर मानत नसाल, भारतीय संविधानाचा सन्मान जर तुम्हाला करता येत नसेल, राज्यघटनेचा सन्मान जर तुम्हाला करता येत नसेल, तर अशाच पद्धतीने या देशाचे तुकडे होऊ शकतात. त्यामुळं या देशातल्या सर्व लोकांनी भारतीय संविधानावर सर्वप्रथम आपला विश्वास ठेवला पाहिजे. भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली, त्या घटनेचा सन्मान सगळ्यांना करता आला पाहिजे. तरच हे जे राष्ट्र जे आहे ते एकसंध राहू शकेल. अशा पद्धतीचा विचार प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या नवीन छावणी नावाच्या नाटकामध्ये मांडला. त्यालाही सेन्सॉर मिळत नव्हतं आणि सो कॉल्ड तथाकथित जी लोकं आहेत तिथे बसलेली बरंच वादग्रस्त ठरलं ते नाटक. मात्र त्याच्यानंतर त्यांना रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने सेन्सॉर दिलं आणि ते नाटक पास केलं. त्या नाटकाचा प्रयोग व्हावा. उत्तम नाटक आहे ते. मित्रो, प्रेमानंद गज्वी जेवढे महत्त्वाचे नाटककार आहेत तेवढेच एक महत्त्वाचे नाटककार दलित नाट्य चळवळीमध्ये जे राहिलेले आहेत ते म्हणजे दत्ता भगत. खेळिया असेल, अश्मक असेल किंवा 1988ला त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं नाटक जे आलं ते म्हणजे वाटा पळवाटा. वाटा पळवाटा हे जे नाटक जे आहे ते एकूणच दलित चळवळीच्या 3 पिढ्यांचं एक दर्शन त्या नाटकामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम केलेले काका, अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे,
हे पहिल्या पिढीचे. दुसऱ्या पिढीचे प्राध्यापक सतीश आणि तिसऱ्या पिढीचा अर्जुन. या 3 पिढ्यांचा संघर्ष आपल्याला साधारणपणे या नाटकामध्ये दिसतो आणि अत्यंत असं म्हणता येईल की वेल क्राफ्टेड आणि अत्यंत सुंदर असं त्याची बांधणी जी आहे त्या नाटकाची, त्यातला जो संघर्ष आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि एकूणच दलित चळवळ, त्यातनं दलित समाजाचं सद्यस्थितीतलं रूप आणि एकूण 3 पिढ्यांमधलं एक जे अंतर आहे आणि जो एक संघर्ष आहे 3 पिढ्यांमधला, तो संघर्ष वाटा या नाटकातनं आपल्याला दिसून येतो. महेशजी जूटनवर नाटक आलेलं आहे. जूटनवर नाटक केलं, पंजाबीमध्ये नाटक केलेलं आहे, पंजाबी भाषेमध्ये. आणि जूटन तर मूळ जे आहे तुम्हाला माहिती असं सगळ्यांना की जूटन जे आहे ओरिजिनल मूळ आत्मकथन जे आहे ते ओमप्रकाश वाल्मिकींचं आत्मकथन आहे. आणि संपूर्ण देशातल्या अनेक भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेली आहेत. मराठीमध्ये त्या जूटनचं मीच भाषांतर केलेलं आहे, उष्ट या नावाने. लोकवाङ्मय प्रकाशाने ते पुस्तक केलं आहे. तर जूटनवर सुद्धा नाटक आलेलं आहे. असा जर विचार केला तर उचल्या माहीत असेल आपल्याला लक्ष्मण गायकवाडांचं आत्मकथन, त्याच्यावरसुद्धा उचक्का नावाने एक नाटक आलेलं आहे. साधारणपणे 25 वर्ष झाले असतील त्याला, 20-22 तरी वर्ष झाले असतील. मला असं वाटतं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने केलं होतं ते नाटक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासोबत. आणि अनामिका हक्सर यांनी ते नाटक डायरेक्ट केलं होतं. त्या नाटक हिंदीमध्ये ते केलं होतं आणि त्या उचक्का या नावाने ते नाटक केलं होतं. उत्तम प्रयोग झाला होता त्याचा आणि वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण त्या नाटकाचं झालं होतं. मुंबईमध्ये त्याचे प्रयोग झाले होते. आपल्याकडे आत्मकथनावरून पण नाटकं झालेली आहे, कथेवरून पण नाटकं झालेली आहेत, रूपांतरित पण अनेक नाटकं झालेली आहेत. पण एकूण आधीचा जो कालखंड आहे, लोकेश जैनने केलं. तुम्हाला हे माहिती असेल की साधारणपणे दिल्ली आणि या भागामध्ये सुद्धा अरविंद गौड नावाचे डायरेक्टर आहेत आणि अस्मिता थिएटर ग्रुप ते चालवतात दिल्ली आणि मुंबईमध्ये पण चालवतात. आणि फार वेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्यांनी सध्या ते करतायत. ईश्वर शून्य नावाचे आमचे एक मित्र आहेत दिल्लीला, नवीन डिरेक्टर आहेत, पण फारच सुंदर त्यांनी अलीकडे मच्छिंद्र मोरेंचं जानेमन नावाचं नाटक केलं. जानेमन तुम्हाला माहिती असेल की जानेमनमधली जी समस्या आहे ती तृतीयपंथीयांची समस्या आहे. आता दलित नाटकाच्या संदर्भात विचार करताना दलित केवळ हे जातीवाचक नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो की केवळ एका विशिष्ट जातीतल्या लोकांचं हे नाटक नाही आहे, तर याच्यामध्ये सगळे शोषित समाजातले जे लोक आहेत, मग ते तृतीयपंथी असतील त्यांची समस्या असेल, वडारांची समस्या असेल, मातंगांची समस्या असेल, महारांच्या समस्येचं असेल नाटक, मजुरांच्या समस्येचं नाटक असेल. ज्या ज्या लोकांचं शोषण या व्यवस्थेमध्ये होतं त्या सगळ्या शोषित लोकांचं नाटक किंवा त्या सगळ्या शोषित लोकांना आवाज देणारं नाटक हे दलित नाटक आहे. त्यामुळं जानेमनसारखं नाटक जे आहे ते तृतीयपंथीयांचं नाटक आहे. पण तृतीयपंथी जी आहे, तृतीयपंथी लोकसुद्धा या व्यवस्थेमध्ये नागवले गेलेले लोक आहेत. तृतीयपंथी लोकसुद्धा या व्यवस्थेमध्ये शोषितच आहेत आणि त्यांचीच समस्या मांडणारं नाटक अलीकडेच ईश्वर शून्य या नाटककारांनी केलं होतं. आणि जानेमनचं याच्या आधी 2003मध्ये जे प्रयोग केले होते ते वामन केंद्रेंनी डायरेक्ट केलं होतं ते नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी, तिथल्या रेपर्टरी कंपनीसाठी. परितोष इंगोले म्हणतात की सध्या फॅसिस्ट शक्ती लादू पाहत असलेल्या सांस्कृतिक दहशतवादाबद्दल काय सांगाल सर? परितोष, ह्या सगळ्या गोष्टींना आपला सामना करावाच लागणार आहे की जी माणसं विवेकवादी आहेत आजच्या घडीला आणि रॅशनल आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, पण त्या सगळ्या लोकांना अशा पद्धतीच्या फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात सातत्याने लढा द्यावाच लागणार आहे. आणि
कलावंतांची फार मोठी जबाबदारी आहे. मग कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, कलावंत असतील, नाटककार असतील, तर त्या सगळ्यांनाच या शक्तीविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे आणि तो आपण केला पाहिजे, उचलला पाहिजे, उठवला पाहिजे. अशा पद्धतीची नाटकं लिहिण्यासाठी तर आताचा काळ खूपच म्हणजे तर वेगवेगळ्या अनेक ज्या समस्या आहेत त्या खूप समस्यांना घेऊन नाटक लिहिलं जाऊ शकतं. आणि येस महेशजी, कंगना राणावत गौडचं प्रोडक्ट आहे. कंगना अगोदर दिल्ली यांच्यासोबत काम करत होती, करेक्ट आहे. येस येस स्वातीजी, तुम्ही सांगताय की पहिल्यांदा विषयाची मांडणी. हां, मी तेच सांगत होतो की दलित नाटकं जी लिहिली गेली त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे नाटककार होते त्याच्यामध्ये प्रेमानंद गजवी असतील, दत्ता भगत असतील, रामनाथ चव्हाण असतील, बी.सी. शिंदे असतील, अविनाश डोळस असतील, प्रकाश त्रिभुवन, मधुसूदन गायकवाड, हे सगळे मंडळी, इमो नारनवरे, प्रभाकर दुपारे, संजय जीवने, खूप नावं घेता येतील अशी. तर अशा अनेक लोकांनी. आणि तुमच्या एक लक्षात येईल की प्रत्येक बेल्टमध्ये दलित नाटकाची जेव्हा चळवळ सुरू झाली तेव्हा औरंगाबाद, पुणे, नागपूर, सोलापूर, अमरावती अशा ठिकाणी दलित नाटकांचे जे ग्रुप आहेत, म्हणजे दलित थिएटर्स आहेत, दलित थिएटर्सची नाटकं म्हणजे होऊ लागली. आणि दलित थिएटर्स ही ग्रुप जे आहेत तिथे त्याची सुरुवात झाली. आणि समजा औरंगाबादमध्ये त्या काळामध्ये थांबा रामराजस येतंय ना सारखं नाटक असेल की प्रकाश त्रिभुवन आणि मधुसूदन गायकवाड यांनी ते नाटक केलं होतं. थांबा रामराज्य येतं आणि एक उपहासात्मक वेगळ्या पद्धतीचं नाटक. तर अशी अनेक नाटकं वेगवेगळ्या ठिकाणी झाली. पुण्यात तुम्ही म्हणाल की पुण्याला टेक्सास गायकवाड, त्याच्यानंतर टेक्सास गायकवाडचं मनवंतर असेल, आम्ही देशाचे मारेकरी असतील, किंवा बी.सी. शिंदेचं नाटक असेल की काळोखाच्या गर्भात, अशा पद्धतीच्या नाटकाचे प्रयोग त्या काळामध्ये होऊ लागले. आणि हा जो कालखंड आहे 1970 ते 90 साधारणपणे असा कालखंड आपण गृहीत धरूया. म्हणजे अगदी 96-97पर्यंतचा पिरियड जो आहे. अवेजी, टेक्सास, अविनाश आंबेडकर, अनंत मुंबरीस्कर, शिल्पा रोशन सोमकुवर, अमर राम टेके, दादा धनविजय, मो नारनवरे, संजय जीवने, सुनील राम टेके, आनंद गायकवाड, सुनील वासनिक, दशरथ मडावी, बरोबर आहे. सगळ्यांची नावं फार महत्त्वाची आहेत. त्याच्यासोबत अविश बनसोड, आपण स्वतःही महत्त्वाचे दलित रंगभूमीवरचे कलावंत आहात. तुम्ही सातत्याने काम केलेलं आहे दलित रंगभूमीवर आणि ही सगळीच माणसं महत्त्वाची आहेत. आणि त्या काळामध्ये या लोकांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. एके काळामध्ये आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम जसं दलित साहित्याने केलं तशाच पद्धतीने दलित नाटकाने सुद्धा केलं. दलित नाटकाने आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी काय केलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुन्हा मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, एक तर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुतेचा विचार तर आहेत, पण बाबासाहेबांनी म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा पद्धतीचं जी बाबासाहेबांची जी काही एक वक्तव्य जी होती, आपल्या लक्षात येत असेल की दलित नाटकातले जे नायक आहेत, हे नायक, दलित नाटकातले नायक याच पद्धतीचा विचार आपल्या नाटकातून व्यक्त करताना आपल्याला दिसतात. आपल्याला ही आठवत असेल की 1978च्या दरम्यान नामांतराची चळवळ सुरू झाली आणि नामांतराची चळवळीच्या दरम्यान ज्या पद्धतीचा एक संपूर्ण संघर्ष दलित चळवळीमध्ये उभा झाला होता, त्याही काळामध्ये दलित रंगभूमी आणि दलित नाटकांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. मग पथनाट्याची चळवळ असेल किंवा प्रत्यक्ष दलित रंगभूमीवरची होणारी नाटकं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं, ही जी चळवळ झाली त्या चळवळीला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम किंवा चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम दलित रंगभूमीने केलेलं आहे. दलित रंगभूमीवरच्या सगळ्याच कलावंतांचं खरं म्हणजे खूप अभिनंदन, की खूप कलावंत आहेत. खरं म्हणजे अनेकांची नावं, काही लोक आता अजूनही अनेक लोक काम करत आहेत चांगल्या पद्धतीनं. मात्र 1996 नंतर मला असं सांगता येईल की
1980 ते 96 या कालखंडामध्ये दलित नाट्य संमेलनंसुद्धा भरवल्या गेलेली आहेत. 9 दलित नाट्य संमेलनं झालीत. म्हणजे पहिलं दलित नाट्य संमेलन 1980 1980-82 80मध्ये BC शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्याच्यानंतर दुसरं संमेलन अहमदनगरला झालं. त्यानंतर अंबेजोगाईला एक तिसरं संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष दत्ता भगत सर होते. चौथं आपला दलित साहित्य दलित नाट्य संमेलन जे आहे ते नागपूरला झालं. त्याचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी होते. मी जसं मगाशी म्हटलं की सध्या प्रेमानंद गजवींची जी चळवळ चालू आहे ती बोधी नाट्याची चळवळ चालू आहे. तेव्हा मी त्यांना एकदा म्हटलं होतं की सर तुम्ही बोधी नाटक आणि बोधी नाटकाची जी चळवळ आता सध्या चालवत आहेत आणि बोधी नाटक म्हणतायत आणि दलित नाटक तुम्ही स्वतःला दलित म्हणत नाही आणि दलित मानत नाही, मग तुम्ही दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कसे काय झाला होतात असा मी एकदा त्यांना प्रश्न केला होता. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मी तिथेही जाऊन माझाच विचार मांडला. मात्र त्यांच्या अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दलित जिथं अन्यायी जे घडतंय, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी दलित नाटक उभं राहतं. अशा पद्धतीचा उल्लेख त्यांच्या त्यावेळच्या अध्यक्ष भाषणामध्ये आपल्याला दिसतो प्रेमानंद गजवींच्या. 5वं दलित नाट्य संमेलन हे नांदेडला झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष अविनाश डोळस सर होते. 6वं 7वं 8वं 6वं संमेलन जे झालं होतं ते आता मला आठवत नाही आहे. रेफरन्स सापडेल त्याचाही साधारणपणे आणि शेवटचं एक जे 9वं संमेलन जे झालं होतं दलित नाट्य संमेलन ते प्रवरानगरला झालं होतं 1996 आणि त्याच्या अध्यक्ष विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या होत्या. ही फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. नरेंद्र थोरात म्हणतात की दलित या शब्दाऐवजी आंबेडकरवादी चळवळ विचारवाद पुढे येत आहे. दलित साहित्य हे आत्मकेंद्रित झाले आहे. कसं आहे की नरेंद्रजी दलित साहित्य एक व्यापक संकल्पना आहे आणि जातीवाचक तर मुळातच नाही आहे ते. आणि जगभरामध्ये दलित साहित्य संपूर्ण सगळ्या जगभरातल्या विद्यापीठामध्ये दलित साहित्य ही कॉन्सेप्ट ही संकल्पना मान्य झालेली आहे आणि दलित साहित्याचे अभ्यासही केला जातो. शेवटी काय की दलित म्हणाल तुम्ही किंवा आंबेडकरी म्हणाल, आंबेडकरवादी म्हणाल, शेवटी काय आहे की मुद्दा एकच आहे की शेवटी तुम्हाला विचार एकच द्यायचा आहे त्याच्यातनं. तो भारतीय संविधानाचा विचार, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा विचार, तो समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेचा विचार. आणि हाच विचार आपल्याला एकूण सुरेंद्र वानखेडेजी आपण दादाकांत धनविजय हे 10व्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते 2001 पवनीला झालेलं. मात्र त्यानंतर दलित नाट्य संमेलनं काही झालेली नाही आहेत. नारायण गावकर मॅडम होत्या, बरोबर आहे. नारायण गावकर म्हणजे विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर. या विठाबाई 9व्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. ते 1996ला ते प्रवरानगरला झालं होतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांनी फार महत्त्वाचा विचार आपल्या भाषणामध्ये तेव्हा मांडला होता की तमाशातली जी स्त्री आहे ती कुठेही कसल्याही प्रकारचं अंग प्रदर्शन करत नाही. संपूर्ण तिचं जे नऊवारी जी आहे साडी जी आहे ती नऊवारी साडी तिने नीट घातलेली असते. संपूर्ण शृंगार तिने नीट केलेला असतो. कुठल्याही शरीराचा भाग तिचा उघडा दिसत नाही. मात्र तरीसुद्धा तिला नाचणारीन असं म्हणतात. आणि काही नावं त्यांनी घेतली होती हिंदी सिनेमासृष्टीतली की
मातोंडकरांची उर्मिला, दीक्षितांची माधुरी हे जेव्हा अंगप्रदर्शन करून नाचतात तरी त्या अभिनेत्री होतात, त्या कलावंत, त्यांना मान्यता मिळते. अशा पद्धतीची एक खंत विठाबाई भाऊमंग नारायणगावकरांनी आपल्या त्या अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केली होती. आणि तेवढीच खरी आहे की हा जो उपेक्षित समाज आहे, उपेक्षित समाजातल्या कलावंतांना नेहमीच तथाकथित जो मुख्य प्रवाह जो मानला जातो त्या मुख्य प्रवाहाने नेहमीच यांना उपेक्षित ठेवण्याचं काम या प्रवाहाने केलेलं आहे. आणि म्हणून दलित नाटक जे आहे, दलित नाटकांनी हॅलो हां महेशजी, प्रश्न नंतर घेऊया. तर एकूण जी परंपरा जी आहे त्या परंपरेमध्ये महत्त्वाचे जे नाटककार आहेत त्याच्या संदर्भात मी बोलत होतो की रामनाथ चव्हाण असतील, दत्ता भगत असतील, प्रेमानंद गजबी असतील. रामनाथ चव्हाणांचं बामणवाडासारखं नाटक अत्यंत महत्त्वाचं नाटक की आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात हे नाटक बोलतं. त्यातली शशी जी आहे ती ब्राह्मण आहे आणि तिने दलित तरुणासोबत लग्न केलेलं आहे, आंतरजातीय विवाह केलेला आहे. मात्र आता ती ब्राह्मण असूनसुद्धा तिला ज्या पद्धतीचं एक तिला सामोरे जावं लागतं, ज्या उपेक्षेला सामोरे जावं लागतं, त्या पद्धतीचं दुःख त्या नाटकामध्ये मांडलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जातीयता निर्मूलनाचं खऱ्या अर्थानं जातीयता निर्मूलन करायचं असेल तर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत. आणि हा जो विषय आहे हा सुद्धा विषय दलित नाटकांनी आपल्या नाटकांमध्ये मांडलेला आहे. मित्रो, दलित नाटक जे आहे सगळी नावं जी आहेत माझ्याकडे येतात ती बरोबर आहे. अवेशजी की रमेश जीवने, अशोक जांभूळकर, डॉक्टर शांतराक्षित गावंडे अलीकडे काम करत आहेत, बापूराव रंगारी आहेत, नारायण जाधव, येळगावकर, अनिरुद्ध वनकर तर झाडीपट्टीमध्ये काम करतोच आहे. झाडीपट्टीमधला अत्यंत महत्त्वाचा तो नाटककार आणि दिग्दर्शक आहे. तर मुळात विषय जे आहेत दलित नाटकाचे, एक लक्षात घ्या की शोषणाविरुद्धाचं हे नाटक आहे. हे नाटक कुठल्या शोषणाविरुद्धाचं नाटक आहे तर जो पिचलेला समाज आहे, जो नाहिरे वर्गातला समाज आहे, जो सर्वहारा वर्गातला समाज आहे, सर्वहारा समाज आहे, ज्याला काहीही मिळालेलं नाही आहे, अशा समाजाचं चित्रण, अशा समाजाचं एकूण जे अभाव आहे, अभावग्रस्तता आहे, ती या नाटकामध्ये येते. दलित नाटक नेहमी समस्येवर आधारित आहे. दलित नाटक हे कधीही मनोरंजनाचं नाटक कधीही राहिलेलं नाही. दलित नाटकातनं मनोरंजनाची अपेक्षा कोणीही करू नये. आणि दलित नाटक हे मनोरंजनासाठी नाहीच आहे. किंबहुना हे नाटक प्रश्न उपस्थित करतं. हे नाटक तुमच्या पुढ्यात प्रश्न ठेवतं. हे नाटक समस्या मांडतं. हे नाटक विद्रोहाची भाषा करतं. हे नाटक एक सुदृढ समाज निर्माण करण्याची भाषा करतं. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या चतुसूत्रीवर आधारित समाज निर्माण व्हावा अशा पद्धतीचं एक मूल्यभान जागृत करणारं हे नाटक आहे. त्यामुळं दलित नाटककार हा केवळ नाटककार राहत नाही. तो केवळ नाटककार कधीच नसतो. किंवा दलित कलावंत जो आहे किंवा दिग्दर्शक असेल किंवा नाटकात काम करणारे कलावंत आहेत, हे कधीच केवळ कलावंत नसतात किंवा कधीच कलावंत राहिलेले नाहीत. केवळ कारण ते ॲट द सेम टाईम पॅरलली असं म्हणता येईल की एकाच वेळी ते कलावंतही आहेत आणि एकाच वेळी ते कार्यकर्तेसुद्धा आहेत या चळवळीतले. त्यामुळे दलित नाटककार हा फक्त नाटककार नाही तर तो चळवळीतला कार्यकर्ता आहे. दलित कलावंत हा फक्त कलावंत नाही तर तो चळवळीतला कार्यकर्ता आहे. अनेक नाटककारांविषयी बोलता येईल. फक्त त्यांच्या नाटकांविषयी कसं आहे की खूप कमी वेळ आहे आणि प्रत्येक नाटकांविषयी आपल्याला बोलता येणार नाही. पण
जे महत्त्वाचे नाटककार आहेत त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे. टेक्सास गायकवाड, रामनाथ चव्हाण, प्रेमानंद गजबी, दत्ता भगत, संजय पवार यांचं नाव महत्त्वाचं नाव यासाठी की कोण म्हणतं टक्का दिल्यासारखं अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळ्या पद्धतीचं नाटक संजय पवारांनी दिलं. खूप चांगलं नाटक. आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच बोललं जातं, किंबहुना दलित समाजाला आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाच्या विरोधात नेहमीच लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पोटामध्ये एक पोटशूळ उठलेला असतो की आरक्षण दिल्यामुळं या लोकांना लायकी नसताना एवढं काही मिळतं आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचा एक अपप्रचार केला जातो. अगदी ताजा सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे, अगदी ताजं की पुन्हा नव्याने आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं. आरक्षणाच्या विरोधात सगळेच बोलतात, मात्र जाती निर्मूलनाच्या संदर्भात कोणीही बोलत नाही, हे एक लक्षात घ्या. जाती निर्मूलनाच्या संदर्भात कोणीही बोलत नाही. म्हणजे आरक्षण नाहीसं व्हावं असं तुम्हाला वाटतं, पण जाती नाहीशा व्हाव्या असं कुणालाही वाटत नाही. जे आरक्षणाला विरोध करतात, तर या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा दलित नाटकांनी आवाज उठवलेला आहे. आंतरजाती विवाह व्हावेत आणि त्यातनं जाती निर्मूलन व्हावी अशा पद्धतीचे विषय सुद्धा दलित नाटकांनी हाताळलेले आहेत. मौलिक राज श्रीमाळी, फिमेल रंगप्रकर्मी, मी मगाशीच शिल्पा मुंबरेस्कर यांचं नाव घेतलं. अनेक आहे. वंदना जीवने जी आहेत नागपूरला काम करतायत अजूनही, संजय जीवने आणि वंदना जीवने. अगदी माझी विद्यार्थिनी साची जीवनेसुद्धा खूप अत्यंत चांगलं काम करते आहे. रमाबाई आंबेडकरांवरचं ती एक नाटक करते, खूप सुंदर नाटक ती करते. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाबाईंचं स्थान किती महत्त्वाचं होतं आणि रमाबाईंनी कशा पद्धतीनं अतिशय कष्टामध्ये दिवस काढले अशा पद्धतीचं एक खूप सुंदर नाटक आणि सादरीकरण साची जीवने करते. तर फिमेल ॲक्ट्रेस आहेत, बरेच आहेत काम करणारे लोक. लोककथा 78 रत्नाकर मतकरींचं नाटक. मित्रो, एक लक्षात घ्या की एक दलितेतर लोकांनी सुद्धा नाटकं लिहिलीत. लोककथा 78 सारखं नाटक असेल रत्नाकर मतकरींनी लिहिलं, ते सुद्धा शोषणाच्या विरोधातलं नाटक आहे. वेठबिगार कामगारांच्या शोषणातलं नाटक किंवा शंकर शेष यांचं पोस्टरसारखं नाटक असेल, ते शोषणाच्या विरोधातलं नाटक आहे. पोस्टरमध्ये सुद्धा वेठबिगार कामगार. पण एक विचारप्रवाह असा येतो की दलितेतर नाटककारांनी जी नाटकं लिहिली त्याच्यामध्ये दलितांच्या वेदना ज्या आहेत त्या पूर्णार्थाने त्याच्यामध्ये ते न्याय देऊ शकले का? तर त्यांनी नाटकं लिहिलीत, त्यांनी विचार देण्याचा प्रयत्न केला, मात्र दलित वेदना, दलित जाणीव खऱ्या अर्थानं जी व्यक्त झाली ती केवळ आणि केवळ दलित नाटककारांनी लिहिलेल्या नाटकामध्येच, हे मी आवर्जून सांगतो. कारण की त्यांनी ते जगलेलं होतं, त्यांनी ते बघितलेलं होतं, त्यांनी भोगलेलं होतं आणि ज्यांनी त्यांचं जगणं, त्यांचं भोगणं ते त्यांच्या शब्दातून अधिक जिवंतपणे सामोरे येऊ शकतं. रमेश जीवनेचे रमाई बरोबर आहे. थांबा राम राज्य येतंय, प्रकाश त्रिभुवन यांच्या नाटकाचा मी मगाशीच उल्लेख केला की एक अत्यंत महत्त्वाचं नाटक थांबा राम राज्य येतंय सारखं. औरंगाबादला त्या काळामध्ये जी दलित मुवमेंटची, दलित थिएटरची जी मुवमेंट होती त्याच्यामध्ये काम करणं म्हणजे प्रकाश त्रिभुवन असतील, मधुसूदन गायकवाड असतील, या लोकांनी फारच महत्त्वाचं काम करून ठेवलं. गाव नसलेला गावसारखं नाटक असेल अविनाश डोळसरांचं, ते फार महत्त्वाचं नाटक. आणि ही सगळी माणसं एकाच वेळी काम करत होती.
मला असं आठवतं की वाटा पळवाटा या नाटकाचं रास्ते चोर रास्ते या नावाने हिंदीमध्ये ट्रान्सलेशन तेव्हा त्र्यंबक महाजन सरांनी केलं होतं आणि त्याचेही प्रयोग दलित थिएटरनी केले होते. उदयपूरला त्याचा प्रयोग दलित थिएटरने तेव्हा केला होता. साधारणपणे 90-92ची ती गोष्ट असेल, 92च्या दरम्यानचं. ढोल वाजतोय ही एकांकिका बरोबर आहे, अविनाशने काम केलं होतं आदिवासी समाजावरची. संगीता टिपले, अनिरुद्ध वनकर, वादळाची सावली रमाई. संगीता टिपले अतिशय महत्त्वाची ॲक्ट्रेस आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची ॲक्ट्रेस आहे ती. आणि अनिरुद्ध वनकर आणि संगीता टिपले मिळून फार महत्त्वाचे चांगले अगदीच तिने ठलवा नावाचं नाटक केलं होतं मध्यंतरी. संगीता टिपलेनी ठलवा कादंबरीचं नाट्य रूपांतर केलं आणि फार वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण ठलवाचं केलं होतं संगीतानी. तर संगीताही खूप चांगलं काम करते. अनिरुद्ध वनकर उत्तमच काम करतो आहे. अनिरुद्ध वनकर तर अगदी झाडीपट्टीचा सुपरस्टार आहे असे म्हटलं तरी काही वावगं ठरू नये आणि नेहमीच मी त्याला झाडीपट्टीचा सुपरस्टारच म्हणतो अनिरुद्ध वनकरला. हो, सागर चक्रनारायणजी, आपण म्हणताय की आंबेडकरी जलसे दलित रंगभूमीचे उगम म्हणता येतील का? निश्चितच की मी मगाशीच म्हटलं की दलित रंगभूमीची जी सुरुवात जी झाली आहे ती म्हणजे आपण जे बीज जे म्हणतोय की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या तृतीयरत्न या नाटकामध्ये जी आपण म्हणतोय की 1955ला जी बीजं जी आहेत दलित रंगभूमीची सापडतात आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं तृतीयरत्न हे आधुनिक मराठी रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं आणि आधुनिक पहिलं मराठी नाटक, पहिलं सामाजिक नाटक आहे असं आपण म्हणतो. पण तिथून सत्यशोधकी जलसे आणि पुढे आंबेडकरी जलसे आणि पुढे पथनाट्याची चळवळ आणि मग दलित नाटक असाच हा प्रवास आहे. म्हणून आंबेडकरी जलसे जे आहेत ते बिलकुलच पूरक आहेत दलित रंगभूमीच्या प्रवासासाठी आणि या एकूण या प्रवासामध्ये. वय हे गाव माझं बी आहे, प्राध्यापक विजयकुमार गवई. करेक्ट आहे की विजयकुमार गवईसुद्धा एका दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. विजयकुमार गवई सर फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. ते सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजनमध्ये मोठ्या पोस्टवर होते, डेप्युटी डायरेक्टर आय थिंक. त्या पोस्टवरून ते रिटायर्ड झालेत सर. पण त्याने त्या काळामध्ये खूप महत्त्वाचं काम केलं. हरीश खंडेराव काव्यमीमांसामध्ये आपल्या 5 ते 6 पुस्तकांमध्ये दलित चळवळी नाटक याऐवजी आंबेडकरवादी साहित्यामध्ये बदल होत आहे. दलित साहित्यकार आता आंबेडकरवादी साहित्यकार होत आहेत. नरेंद्र थोरातजी, बरोबर आहे तुमचं म्हणणं. शेवटी मी तेच म्हटलं ना की तुम्ही आंबेडकरवादी म्हणा की दलित म्हणा, शेवटी मी जर एखादी कविता लिहित असेल तर त्याची जाणीव जी आहे ती त्यातनं जो व्यक्त होणारा विचार जो आहे, आशय जो आहे, त्याला तुम्ही दलित म्हणाल की आंबेडकरी म्हणाल, शेवटी हाच विचार आहे ना. पण मला जो विचार मांडायचा असतो किंवा आशय मांडायचा असतो नाटकातून किंवा कवितेतून तो तोच असतो जो आपल्याला अपेक्षित आहे, जो बाबासाहेबांच्या विचारावर आधारित आहे. बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं साहित्य, जो विचार अपेक्षित होता तोच आपण आपल्या साहित्यातून मांडतो. महेश भारती, आंबेजोगाईला दलित रंगभूमी प्राध्यापक माधव मोरे, SK जोगदांड, मंगलाताई मोरे, पुष्पा तुरुकमाने, लंकेश बेडे, भुमरे या सर्वांनी काम केले, बरोबर आहे. आणि आंबेजोगाईला एक दलित नाट्य संमेलनसुद्धा झालं होतं. अविश बनसोड यांनी जे नाटक केलं त्याच्यामध्ये बहिष्कृत भारत, आता उजाडतंय, 303 अशा प्रकारची नाटकं. 303 नाटक जे आहे ते दशरथ मडावी यांनी लिहिलेलं नाटक जे आहे त्याच्यामध्ये आदिवासींची समस्या त्याच्यामध्ये मांडलेली आहे. 303मध्ये आदिवासींची समस्या म्हणजे आदिवासी जंगलामध्ये जो नक्षलाईट एरिया आहे तिथे आधी जे आदिवासी जी मुलं आहेत ती काही नक्षलाईट झालेली आहेत. मात्र त्यांचा बिमोड करण्यासाठी जी पोलीस यंत्रणा तिथे उभी आहे त्या पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा जी मुलं आहेत ती सुद्धा आदिवासी आहेत. म्हणून सरकार कुठलंही असलं तरी सरकारला
तसं पाहिलं तर आदिवासींशी काही घेणं देणं नाही आहे अशा पद्धतीचा एक विचार त्या नाटकामध्ये येतो. कारण जर या आदिवासींमध्ये नक्षलाईट आदिवासी आणि पोलीस आदिवासी यांच्यामध्ये जर संघर्ष झाला आणि कोणीही मेलं, जर त्या गोळीबारामध्ये नक्षलाईट आदिवासी जरी मेला, नक्षलवादी आदिवासी मेला तरी तो आदिवासीच मरतो, आणि नक्षलवाद्याच्या गोळीने जर पोलीस मेला तरी तो आदिवासीच असतो. अशा पद्धतीचा एक विचार, म्हणजे दोन्हीकडून मरण जे आहे ते आदिवासीचंच मरण आहे अशा प्रकारचं एक विचार 303 या नाटकातनं दशरथ मडावी यांनी मांडलं. आणि ते नाटक अविश बनसोड आपण ते दिग्दर्शित केलं होतं. मला माहिती, अत्यंत सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचं नाटक आपण ते केलेलं आहे. त्याचे प्रयोग आपण सातत्याने करता आहात. सागर चक्रनारायण म्हणतात की प्राध्यापक विजयकुमार गवई यांनी प्रई सोन कांबळे यांच्या आठवणीचे पक्षी या आत्मचरित्राचे वय हे गाव माझं आहे याचे नाटकात रूपांतर केले. बरोबर आहे सागर चक्रनारायण. महेशजी, नाशिकला रंगनाथ डोळस यांनी दलित रंगभूमीवर काम केले. बिलकुल बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं. आणि रंगनाथ डोळसांनी एक फुले आंबेडकरी विचाराची रंगभूमी नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा जो ग्रंथ आहे तो संपादित केलेला आहे. त्याच्यामध्ये एकूणच फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराची जी रंगभूमी आहे त्या रंगभूमीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विवेचन त्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तो ग्रंथ संपादन त्याचं ॲडव्होकेट रंगनाथ डोळस सरांनी केलेला आहे. तो फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. एकूणच दलित नाटक, आंबेडकरी नाटक, फुले शाहू आंबेडकरी विचारांचं नाटक समजून घेण्यासाठी. विजय मस्के सर, दलित रंगभूमी आपण केवळ प्रायोगिक रंगभूमी म्हणून बघितलं पाहिजे का? कारण दलित रंगभूमीला व्यावसायिक रूप आलेले अद्याप दिसत नाही. विजय बरोबर आहे. कसं आहे की दलित रंगभूमी हे कधीच मनोरंजनासाठी किंवा व्यावसायिक धोरण कधीच दलित रंगभूमीचं राहिलेलं नाही आहे. त्यामुळं व्यावसायिक दृष्टीने कधीच दलित रंगभूमीने त्याच्याकडे काम करताना, कारण की ती दलित रंगभूमी केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी कधीच करत नाही, कारण हे चळवळीचं नाटक आहे. दलित रंगभूमीला मनोरंजन करायचं नाही आहे, प्रबोधन करायचं आहे. आणि म्हणून दलित रंगभूमी ही नेहमी प्रायोगिकच राहिलेली आहे. किंबहुना फार मोठे मोठे सेट्स, खूप कॉस्ट्युम्स, प्रॉपर्टी अशा गोष्टी न वापरता अत्यंत कमी प्रॉपर्टी, अत्यंत कमी तामझाम, अत्यंत कमी सेट, अत्यंत कमी लाईट्स, जितक्या कमी साधनांमध्ये ते नाटक करता येईल त्यासाठी दलित नाटककारांनी ते नाटकं केलेली आहेत. त्यांचं अनेक म्हणजे टेक्सास गायकवाड म्हणतात आपल्या मनवंतरच्या प्रस्तावनेमध्ये की आम्हाला दलित नाटक लिहिताना खरं म्हणजे प्रोसिनियम थिएटरची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये दलित नाटक कशा पद्धतीनं सादर करायचं त्याच्या मर्यादा येतात. मात्र त्या मर्यादा गृहीत धरूनसुद्धा आम्ही आशयाला कुठे तडा न जाऊ देता ते नाटक सादर करतो. म्हणजे दलित नाटककार सगळ्या तडजोडी जरी करत असलात सादरीकरणाच्या बाबतीत, मात्र आशयाच्या बाबतीत कधीही दलित नाटककारांनी कधीही कुठे तडजोड केलेली आपल्याला दिसणार नाही. तुम्हाला हे म्हणता येईल की बादल सरकारांनी ज्या पद्धतीनं नाटक केलं बेंगॉलमध्ये अत्यंत कमी साधनांमध्ये, ते म्हणायचे की ते कमी साधनं असावीत नाटकामध्ये. ॲक्टर्स हा जो आहे तो दिसला पाहिजे. आणि दलित नाटकामध्ये सुद्धा तो ॲक्टर महत्त्वाचा आहे जो सादर करतो, आणि त्याचा आशय महत्त्वाचा म्हणजे नाटकाचा आशय. तर दलित नाटकामध्ये आशय महत्त्वाचा राहिला म्हणून दलित रंगभूमी जी आहे ती कधीच व्यावसायिक तेवढे त्या पद्धतीची ती झाली नाही, ती प्रायोगिकच आहे. पण तरीसुद्धा दलित रंगभूमीवरची जी काही महत्त्वाची नाटकं आहेत त्यालाही बऱ्यापैकी व्यावसायिक यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये वाटासारखं नाटकाचा मी उल्लेख जरूर केला की दीनानाथ टाकळकर मला वाटतं तेव्हा काम करायचे त्या नाटकामध्ये. ते अत्यंत त्याचे खूप चांगले प्रयोग झालेत. त्याच्यानंतर प्रेमानंद गजबींची जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये तीन चार नाटकं असतील त्यांची, फार महत्त्वाची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर ज्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलं. त्याच्यामध्ये तनमाधुरी